शाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती आपण आपल्या चौकामध्ये साजरा करत आहोत। यासाठी इथं उपस्थित असणारे सर्व आपल्या समाजाचे बांधव, महिला, माता, भगिनी, गावातील ग्रामस्थ, सर्व तरुण मित्रपरिवार, प्रथमतः आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो व आजचा कार्यक्रम क्रांतीवीर लवजी वस्ताद चौक आणि आपल्या मित्रमंडळाने अतिशय चांगला केला आहे, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद देतो। आज आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा दिवस की आपण काल जयंती साजरा केली आणि आज आपण आपल्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे साजरा करत आहोत। आपल्या चौकामध्ये कायम आपण गेल्या अनेक वर्षांपासून जयंती उत्सव साजरा करतो। याच्यात सगळे तरुण सहभागी होतात, महिला पण होतात आणि ज्येष्ठ पण होतात। खरं म्हणजे अण्णाभाऊ साठे यांनी जे कार्य केले ते आपल्या स्मरणात शेवटच्या श्वासापर्यंत राहील आणि आज समाजामध्ये एक वेगळी ओळख आणि आज समाजात आपण उंच मान करून चलत असतो, तर ते केवळ आणि केवळ अण्णाभाऊ साठे यांच्यामुळेच आपल्याला ही संधी मिळाली। म्हणून भविष्याच्या काळामध्ये आपल्या सर्वच तरुणांनी अण्णाभाऊ साठे यांच्याकडे पाहून भविष्याची वाटचाल केली पाहिजे। आज समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं आपलं वातावरण आहे आणि ते कुठेतरी भविष्यात तरुणांच्या हातून जसं अण्णाभाऊ साठेंनी आपल्याला जगलं कसं पाहिजे यांच्या कादंबरींच्या माध्यमातून आपल्याला सांगितलंय। आज सगळ्या सुखसुविधा आपल्याकडे आहेत, मोबाईल आहेत, टी व्ही आहेत, पुस्तकं वाचू शकतो। या सगळ्या गोष्टी खरं म्हणजे जर आपण केल्या तरच आपण खरं म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या विचाराने पुढे चालू शकतो। तर तसंच आपण सगळ्यांनी भविष्यात चालावा आणि अशाच प्रकारचे उपक्रम आणि कार्यक्रम लवजी वस्ताद मित्रमंडळाने करत राहावा। यासाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता लागेल, मी आपल्यासोबत आमदार कर्डिले साहेब आम्ही खंबीरपणे आपल्या तुमच्यासोबत आहोत आणि आपल्याला कुठल्याच प्रकारची भ्यायची गरज नाही आणि कोणाला काही मागायची गरज नाही। आम्ही आपल्यासोबत आहोत म्हणून तुमच्या मित्रमंडळाला भविष्यातही कधी कोणत्या गोष्टीची कमी पडून देणार नाही, असा शब्द मी आजच्या निमित्तानं देतो। आपल्या सर्वांच्या वतीने मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आपले दैवत यांना विनम्र अभिवादन करून सर्वांना जयंतीच्या आमदार कर्डिले साहेब व माझ्या वतीने तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। जय लवजी, जय श्रीराम।